हॅलो गायज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. आणि आज मस्तपैकी रेडी झाली मी. आज आहे 15 ऑगस्ट आणि मस्तपैकी थोडासा ऑरेंज टाईपचा ड्रेस घातलेला आहे आणि चालली ऑफिसला. मला काही सुट्टी नाही आहे त्याच्यामुळे. आणि आज आपल्याकडे कोणीतरी एक स्पेशल व्यक्ती येणार आहे, तर ते कोण आहे ते बघण्यासाठी आपला व्लॉग पूर्ण बघा. इकडे मी मस्त नाश्ता करते आहे. नाश्त्यामध्ये मस्त उत्तप्पा आहे आणि चटणी. आणि आमच्याकडे कोण आले, दोन नवीन पाहुणे आलेले. आमच्याकडे सनी आणि सिया आलेले आहेत. कुठे गेले होते दोघं पण? काय होतं शाळेत? काय होतं शाळेत? झेंडावंदनचा कार्यक्रम. तुम्ही काय केलं मग? तिला आणायला गेले होते का? सिया, तुम्ही गाणं म्हटलं का नाही? मग काय केलं? शाळेत जाऊन काय केलं? शाळेत जाऊन फक्त बसल्या होत्या. सिया मस्त 15 ऑगस्टला शाळेत जाऊन आल्या, झेंडावंदन करून आलाय. आणि सियाला माहित नाही शाळेत काय केलं, त्यामुळे थोडं तिला परत विचारावं लागेल आम्हाला. आता मी चालली ऑफिसला. मला आज जरा उशीरच झालाय, पण जाती पटपट. माझी बॅग, माझं स्टोल आणि माझा मोबाईल. आणि मी आता आली आहे ऑफिसमध्ये, पोचली आहे मी. मस्तपैकी ही आहे माझी केबिन. आणि इकडे मस्त आमचे केबिनमध्ये आम्ही मनी प्लांट वगैरे लावलेले मस्त झाले. आम्ही त्यांना रोज पाणी घालतो. मस्त होतात आणि ते छान झाले. सो आता मस्तपैकी काम चालू करते. चलो भेटूया आपण आता परत. आता मी चालली आहे घरी. माझं ऑफिस झालं आहे. बसची वाट बघते. बस काही येत नाही आहे लवकर. सो जशी मला बस भेटेल तशी मी जाईन घरी. आणि बघूया घरी जाऊन कसा होतो आपला ब्लॉग. हॅलो गाईज, तर आता आली आहे मी घरी आणि मस्त ड्रेस वगैरे चेंज केला आहे. आणि तुम्हाला दाखवते. तुम्हाला मी सकाळी बोलली होती की आज कोणीतरी येणार आहे आपल्याकडे, तर बघूया आपण कोण आहे. वेट. सो बघा आलेले आहेत आमच्या ताई आणि दादा पण आजच आले. हा आजच आले दोघं पण सोबत नाही आले. आणि मस्त एवढं डाळिंब सोलून ठेवलंय छान पैकी. या आहेत माझ्या ननंदबाई. आणि इकडे मस्त आम्ही शेवयाचा काय बनवतो आई? शेवयाचा शिरा बनवतो. त्याचं पूर्ण रेसिपीचं शॉर्ट टाकलाय आपण, सो बघू शकता. मला शेवयाची खीर माहीत होती आणि आईंनी नवीनच सांगितलंय शेवयाचा शिरा. सो मी आज फर्स्ट टाइम खाणार आहे आणि बघूया कसा होतो. मस्तपैकी खाणार आहेत आम्ही. सगळेजण रेडी आहे, सगळे बघताय. सगळेच लोक शेवयाची खीर बनवता. आम्ही आज शेवयाचा शिरा बनवतोय. हलवा तुम्ही बघा. शेवयाचा शिरा म्हणा, हलवा म्हणा, तुम्हाला जे म्हणायचं ते म्हणा. आम्ही शेवयाचा शिराच म्हणतो याला. मस्तपैकी शेवयाला भाजून घेतलंय. मस्त लाल चटक भाजलं. शॉर्ट बघा तसं तुम्ही. त्यात तुम्हाला समजेलच. मेनी लॉग टाकणारच आहे ती, त्यात दिसेल तुम्हाला. स्पेशल पाहुण्यांसाठी. येस, स्पेशल मेनू. स्वीट आणि तिखट दोन्ही पण आहे. मसाले भात आणि शेवयाचा शिरा. या तुम्ही पण खायला. आणि थोड्याच दिवसात तिचे पण रेसिपीचं चॅनल सुरू होणार आहे. येस, होपफुली. ते पण बघा तुम्ही थोड्या दिवसात, जॉब मधून टाइम भेटला तर. शेवयाचा शिरा मी तर फर्स्ट टाइम खाणार बाबा. मी याआधी शेवयाची खीर खाल्लेली होती, ती पण दुधाची. यात पण आई म्हणे की पाणीऐवजी दूध पण ऍड करू शकतोय. तर बघूया. दिसते तर मस्त आहे आणि स्मेल पण छान येतोय. आणि तुम्हाला एक सांगते, मी तुम्हाला व्लॉग मगाशी दाखवलं, ताई डाळिंब सोलत होत्या तर ते भरपूर पूर्ण भरलेले होते. आता एवढेच राहिले, तर ते एवढेच राहिले. माझ्या मिस्टरांनी सगळे खाऊन टाकले. सगळे. मी माझे पुढचे 4 दिवसाचे सोडले होते. बिचाऱ्यांची मेहनत. 1 तासाची मेहनत होते. 10 मिनिटात यांनी गप्पने मारले. हा फुटाने खाल्ले ना, असं कसं खाल्ले. डबा लपून ठेवा. आता आहे ना, तो जो उरलेला डब्बा आहे ना तो लपून ठेवा. डब्बा नाही, एवढंच उरलंय. बघा तरी परत खायचंय. परत खायचंय. नाही ठीक आहे ना, खायचे होते थोडेसे, खायचे ना पण.
माझ्या बहिणीने माझ्यासाठी स्वीट आणलं. आता ताई तुम्ही ना त्याला लपून ठेवा. माझ्या बहिणीने मस्त पैकी माझ्यासाठी काका हलवायचं स्वीट आणलेलं आहे. मस्त स्वीट आणले ताईंनी बघा. अर्धा डब्बा संपवलाय त्यांनी, तो अर्धा डब्बाच नेल त्यांनी संपवलाय दिवसभरात. बर त्याच्यावर तू काय करायचं ते बघ. किती गोड खातो हा. प्लीज मला खूप आवडतं. तिलाच माहिती मला किती गोड आवडतं. तिने माझ्यासाठी आणलंय. नाही मी सगळ्यांसाठी काही असं काही नाहीये की स्पेशल फक्त तुमच्यासाठी, सगळ्यांसाठी. मला माहिती आहे माझी बहिणीचं माझ्यावर किती प्रेम आहे. हे माझ्यासाठी आणलेलं आहे तिने. मला खूप आवडलंय. नेक्स्ट टाइम ती 1 किलो आणणार माझ्यासाठी. हा 1 किलो 2 बॉक्स आणणार. सो अशी आमची इकडे चालू होती मज्जा मस्ती. आणि आता आम्ही जेवण करू. हलवा पूर्णपणे रेडी आहे, मस्त दिसतोय. या तुम्ही पण जेवण करायला. तुम्ही पण करून बघा. सगळे शेवायची खीर करता, हलवाई करून बघा एक दिवस. छान लागतो. दुधात पण खाता येतो किंवा दूध पण टाकता येतं त्याला. हो तेच तर. बिचारी माझी बिचारे एवढीच आता त्याला लपवून ठेवताय. लपवूनच ठेवा, लपून म्हणजे नाहीतर ते तो हातातच ठेवणार. जाओ. त्याला मी आणि मी इकडे बघतोय की ती कुठे लपवते. नाही म्हणजे माझा 1 घासात सगळं फिनिश. त्याला सगळं सोडून मागणार आहे. घरात जेव्हा डाळिंब होते तेव्हा खायचा पत्ता नव्हता. बाय द वे मी उद्या माझ्या बहिणीसाठी 4 भाज्या आणून देतो. सोडून देतो तिला खायला. 4 दिवसापासून डाळिंब पडलेलं ते मी सोलून खायला कंटाळा येतो. आणि तिने आईचं सोललं लगेच खायला. हे जर आम्ही दोघे लहान असतो ना, आता कुत्र्यासारखी मारामारी केली असते. आता पण केली असती मी, पण जाऊ द्या. आता दोघांचे पण लग्न झालेले आहे ना. सोबत बायको नाही. आता दोघं पण मोठे झाले ना. मोठं होईल की लहान बारा करायला आवडतो मला. हो ना तेच तर. आणि इकडे एक मोठं जोडप आहे का ते त्यांना कोणाशी गेलंच नाहीये. ही एक जोडी बसलेली इकडे. त्यांना काही त्यांना त्यांचं चालू आहे. आम्ही आमच्या पुढच्या ट्रिपची प्लॅनिंग करतोय. पुढचे आम्ही 4 महिने 3-4 ठिकाणी फिरायला जाणार आहे. तुम्हाला लवकरच ब्लॉग मध्ये बघायला दिसेल. भेटेल. देखते हैं क्या होता है उसका. हमारे वहिनी को भी साथ लेके जाओ. वहिनी कोई साथ लेने का है ना. वही दो. वही दो. किसको ले जाना है? मैं सोची किसको. आपने जोक बताया क्या नहीं. क्या रात वाला जोक. ये वो ये वाला ये आया जोक. वो क्या बोलते हैं उसको. चड्डा. गुजराती में कौन सा चड्डा. ये चड्डा है. नाइट पैंट शॉर्ट वाली. मी गेले त्यांना मेरे को विचारायला. लगा कौन सा पैंट. मेरे को लगा ऐसा पैंट है, वहाँ पैंट इसको बोलते हैं. तो मैंने बोला कौन सा पैंट. इसने बोला ये भी समझा नहीं पा रही थी. तो मैंने क्या बोला शॉर्ट नाइट पैंट. वो किधर रखी है ऐसा मैंने बोला. तो आप क्या बोली. चड्डा चड्डा. झोपल्यानंतर मला हसू येत होतं. गुजराती मध्ये चड्डा. चड्डा. आम्ही इतका हसलो रात्री की बस. तेव्हा तुम्हाला दाखवते. मस्तपैकी मसाले भात रेडी आहे. वास कशाला घेते. वास मला खूप छान आवडतो. मला मसाले भाताचा वास छान वास. तिथे ना स्वतःची गाडी आपली आता जाऊ मस्त कोल्हापूरला. इथून ती थांबू तिथून गोव्याला जाऊ. ऑक्टोबरमध्ये दिवाळी हे लक्षात ठेव. दिवाळी प्रत्येक वर्षी येते. डोंट एक्सपोज. आपण दिवाळीच्या दिवशी कुठे जाणार त्या वीक मध्ये. इकडे आमचा ट्रिपचा प्लॅन चालू आहे. जो मागच्या 1 वर्षापासून चालू आहे. आमचे दादा रोज प्लॅन करताय. दादा रोज प्लॅन करताय. आई रोज काहीतरी काढताय मधून. ड्रॉप होतोय. नाही स्वतः जर मला आम्ही माहिती आम्ही जाऊ की नाही जाऊ, पण गेल्यावर व्लॉग नक्की येईल. येस. आई ऑक्टोबर मध्ये आपण गोव्याला जाऊ मस्त 4 दिवस जाऊ. बरं ठीक. डन. मैं वही बोलती हूँ माई. ऐसा ही हो, बोलेगा. रेकॉर्ड झालेला मैं आहे. यही बोलती हूँ. आई हो बोलल्या आहे. आणि आता पुरावा पण आहे. तू आम्हाला ऑक्टोबर. ऑक्टोबरमध्ये गोवा म्हटला. मी नाही आम्ही दोघं. दोघांचे प्लॅन आहे. ओके ओके तुम्ही फक्त खायचं झोपायचं. आणि माझ्या घ्यायची आणि फिरायचं. workout करायचं. चालू ठेवून सगळे पुढे ट्रिपचा प्लॅन करत बसलो आणि इकडे गॅस चालू होऊन गेला. पण थँक गॉड की काही झालं नाही. मस्तपैकी जेवण करू. थोडं आमचं डिस्कशन चालू आहे. सो बघत राहतो. अगं बाई राहतं कोण. आम्ही 4 जण. अशी एक चेअर आणायला पाहिजे तुम्ही. कशाला एवढं मोठं. तर आता आम्ही सगळेजण मस्तपैकी जेवण करतोय.
आणि मी हा शेवयाचा शिरा फर्स्ट टाइम खाते, तुम्हाला बोलली होती, पण एकदम भारी लागतोय, मस्त झालेला आहे. आणि आता आम्ही सगळीजण मस्त मसाले भात आणि शिरा आणि त्याच्यासोबत घेतलेलं आहे आम्ही लोणचं आणि थोडंसं स्वीट पण आहे. तर आता आम्ही सगळेजण मस्तपैकी जेवण करतो, तर या तुम्ही पण जेवण करायला. इकडे मम्मी पप्पा वहिनी स्वरा दादा आणि ते सगळे आलेले आहे. एक खास कारण आहे ते येण्यासाठी, म्हणजे हा माझा मोठा दादा आहे ना, त्याचं प्रमोशन झालेलं आहे. तो ॲज अ सिनियर क्लर्क झालेला आहे. तो NMCमध्ये आहे, नाशिक म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये. तर त्याचं प्रमोशन झालं आहे, तर मग मस्त पेढे वगैरे घेऊन आलेले ते आमच्यासाठी. आणि मस्त आता त्याला हे करणार आहे मी. सो बघत राहा. कॉंग्रॅच्युलेशन्स, खूप खूप अभिनंदन आणि पुढच्या भविष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर आता मस्तपैकी आम्ही बसतोय. आयुष्यात खूप पुढे जाओ हीच प्रार्थना. आपल्याला परत परत पेढे खायला भेटो. आता मी मस्त त्याचा ऑप्शन करते. खूप खूप शुभेच्छा तुझ्या भावी वाटचालीसाठी, उरलेल्या आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. शिवाय समाज चालू शकत नाही. शेवटी माझ्यावर काय, तुमच्यावर काय, समाजावर काय, नाही आणि ती कृपा आहेच. दीदी या घरी. हो आहे का आता 8 दिवस? नाही का? 4 दिवस या ना मग घरी. तुझे ना दीदीला घेऊन येईन संडे नाही. गोड खायचं राहते ना. स्वरा बाय बाय. बाय बाय बहिणी. आता ते चालले घरी. बाय बाय मम्मी. साडी घालून रेडी झालेले आहे आणि घड्याळ जवळपास वाजले. तुम्हाला दाखवते मी किती वाजले. 9:30 वाजले आणि आई मस्त साडी घालून रेडी झालाय आणि ताई पण रेडी झालाय. कुठे चाललंय? आम्ही चाललोय मावशीकडे. मावशीला भेटायला चाललोय. हां, मावशींना भेटायला चाललंय. सो बाय बाय. मग तुम्ही झोपून घ्या सगळे. हो, आता आम्ही लेट होईल यायला. आता आम्ही झोपतो मस्त. आईंचं काय चालू आहे? आई मी पण चालले मम्मीच्या बहिणी बरोबर माझ्या बहिणीकडे मम्मीची भेटायला. सकाळी लवकर जायचे, त्यामुळे तुम्ही झोपून घ्या. तर बाय बाय सर्वांना. बाय. डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. ओके.